अतः श्री साई सतचरित अध्याय 6 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। असो परमार्थू वा संसारू, जेथे सद्गुरु कर्णधारू, ते चितारू पैलपारू, नेवनी उतारू लाविल। सद्गुरु शब्दे वृत्ती उठता, साईच प्रथम आठविती चित्ता। उभेच ठाकती सन्मुखता, ठेविती माथा निजहस्त। धुनी माजील उदी समन्वित, पडे जब मस्तकी वरदहस्त। हृदय स्वानंदे उचलुनी येत, प्रेम ओसंडत नेत्रांतुनी। नवल गुरुहस्त स्पर्श विधान, प्रलयाग्नितहीन होई जो दहन। त्या सूक्ष्मदेहाचे करिज्वलन, भस्मीभवन करस्पर्शे। चुकुनी देवाची कथा वार्ता, निघाल्या उठे तिडिक माथा। वाचा प्रवाहे बाष्कळता, तया हि स्थिरता लाधावी। शिरी ठेविता करकमल, अनेका जन्मींचे परिपक्वमल। जाती धुनी होती निर्मल, भक्त प्रेमळ साईंचे। रूप पाहता ते गोमटे, परमानंदे कंठ दाटे। नयनी आनंदा पाझर फुटे, हृदयी प्रकटे अष्टभाव। सोहम भावास जागवीत, निजानंदास प्रकटवीत। ठाईच मी तूपणा विरवीत, स्वामरस्ये अद्वैत मिरवी। वाचू जाता पोथी पुराण, पावलो पावली सद्गुरु स्मरण। साईच नटे रामकृष्ण, करवी श्रवण निजचरित्र। परीसु बैसता भागवत, कृष्णाची साई नख शिखांत। वाटे गायिते उद्धवगीत, भक्तनीच हित सादाया। सहज बसावे करू वार्ता, तेथेही साईनाथांची कथा। अकल्पितचे आठवे चित्ता, योग्य दृष्टांता द्यावया। कागद घेऊन लिहू म्हणता, अक्षरी अक्षर येई न जुळविता। परी तोची जेव्हा लिहवी स्वसत्ता, लिहिता लिहिता लिहवेना। जव जव अहंभाव डोकावत, निज करे तया तळी दडपित। वरी करोनी निज शक्तिपात, शिष्यास कृतार्थ करीत ते। काया वाचा मने येता, लोटांगणी साई समर्था। धर्मार्थ काम मोक्ष हाता, चढतीन मागता आपैसे। कर्म ज्ञान योग भक्ती, या चौमार्गी ईश्वर प्राप्ती। जरी ही चार चौबाजू निघती, तरीही पोचविती निजठाया। भक्ती ही बाभुळवणीची वाट, खाचा खळगे अति बिकट। एक पावली परी ती नीट, हरी निकट न्ययिकी। काटा टाळूनी टाका पाय, हाच एक सुलभ उपाय। तरीच निजधाम पावाल निर्भय, निक्षुनी गुरुमाय वदेहे। मनाचे मळे जै भक्ती शिंपिले, वैराग्य खुले ज्ञान फुले। कैवल्य फळे चित्सुक उफळे, अचूक चुकले जन्म मरण। मूळ परमात्मा स्वयंसिद्ध, तोच सच्चिदानंद त्रिविध। उपाधियोगे झाला प्रबुद्ध, प्रकटबोध भक्तार्थ। जैसा तोया त्रैगुणे व्यक्त, माया ही होऊनी क्रिया प्रयुक्त। सत्वरजतमा चाळवीत, करी सुव्यक्त निजगुण। मृत्तिकेचा विशिष्ट आकार, तया नाम घट साचार। घट फुटता नाम रूप विकार, निघुनी पार जातात। हे अखिल जग माये पासाव, परस्परा कार्य कारण भाव। मायाची प्रत्यक्ष सावयव, होऊन उद्भवली जगरूपे। जगा आधी मायेची स्थिती, पाहू जाता नाही व्यक्ती। परमात्मरूपी लीन होती, परम अव्यक्ती संचली। व्यक्त होता ही परमात्मरूप, अव्यक्त तरीही परमात्मरूप। एवच ही माया परमात्मरूप, अभेद रूप परमात्मी। मायेने तमोगुणापासून, केले जड पदार्थ निर्माण। निर्जीव चलन वलन शून्य, क्रिया पूर्ण ही प्रथम। मग मायेच्या रजोगुणी, परमात्मचित गुणांची मिळणी। होता उघडली चैतन्य खाणी, स्वभावगुणी उभयांचे। पुढे या मायेचा सत्वगुण, करी बुद्धितत्व निर्माण। तेथ परमात्म्याचा आनंद गुण, मिसळता खेळ संपूर्णता। एवं माया महाविकारी, क्रियोपाधी जो न स्वीकारी। पूर्वोक्त पदार्थांते न करी, त्रिगुणतोवरी अव्यक्त। गुणानुरूप क्रिया काही, न करिता माया व्यक्त नाही। राहू शके अव्यक्त पाही, स्वयं जैसेवी अक्रियत्व। माया कार्य परमात्म्याचे, जग हे कार्य त्या मायेचे। सर्वं खल्विदं ब्रह्मत्वाचे, ऐक्यतिहींचे ते हेची। ऐसी जे हे अभेद प्रतीती, कैसेनी प्राप्त होय निश्चिती।
ऐसी उत्कटेच्छा जया चित्ती वेदश्रुती पहावी सारासार विचारशक्ती वेदशास्त्र श्रुती स्मृती गुरु वेदांत वाक्य प्रतीती परमानंद प्राप्ती दे माझिया भक्तांचे धामी अन्न वस्त्रास नाही कमी ये अर्थी श्री साई दे हमी भक्तांचे नेहमी अवगत मज भजती जे अनन्यपणे सेविती नित्याभियुक्त मने तयांचा योगक्षेम चालविणे ब्रीद हे जाणे मी माझे हेची भगवत गीता वचन साई म्हणती मानाप्रमाण नाही अन्न वस्त्राची वाण तदर्थ प्राण वेचू नका देवद्वारी मान भावा देवापुढेची पदर पसरावा तयाचाच प्रसाद जोडावा मान सोडावा लौकिकी काय लोकी मान डोलविती तितुके अनेका भरसी भुली आराध्य मूर्ती चित्ती द्रवली घरमे डबडबली पाहिजे हेच ध्येय लागो गोड सर्वेंद्रियीन भक्तीचे वेड इंद्रिय विकारान भक्तीचे मोड टोतकोड मग काय सदैव ऐसे भजन गडो इतर काहीही नावडो मन नाम स्मरणी जडो विसर पडो अवघ्याचा नाही मग देह गेहवित्त परमानंदी जडेल चित्त मन समदर्शी आणि प्रशांत परिपूर्ण निश्चित होईल सत्संग केलियाची खुण वृत्तीसी पाहिजे समाधान नाना ठाई वसे जे मन ते काय सल्लीन म्हणावे तरी होऊनी दत्तावधान श्रोतान भावार्थे परिसिजे निरूपण करिता हे साई चरित्र श्रवण भक्तिप्रवण मन होवो कथा संगती होईल तृप्ती लाधेल चंचल मना विश्रांती होईल तळमळीची निवृत्ती सुखसंवित्ती पावाल आता पूर्वील कथानुसंधान मशिदीचे जीर्णोद्धारण रामजन्मांचे कथा कीर्तन चालवू निरूपण पुढारा एक भक्त गोपाळ गुंड जयासी बाबांची भक्ती उदंड मुखी बाबांचे नाम अखंड काळखंडन येरिती तयासी नवते संतान पुढे साई प्रसादे करून पावता झाला पुत्ररत्न चित्तप्रसन्न झाले गोपाळ गुंडांचे मानस यात्रा एक अथवा उरुस भरवावा शिर्डीग्रामी वर्षास होईल उल्हास सर्वत्रा तात्या कोते दादा कोते माधवरावादी प्रमुख जनांते रुचला विचार हा सकळांते तयारी ते लागले परी या वार्षिक उत्सवा लागून आधी एक नियम निर्बंधन जिल्हाधिकारी यांचे अनुमोदन करणे संपादन आवश्यक तदर्थ उद्योग करू जाता गावी जो एक कुलकर्णी होता कुत्सितपणे उलटा जाता आला मोडता कार्यात कुलकर्णी जो आडवा पडला पहा कैसा परिणाम आला यात्रा भरू नये शिर्डीला हुकूम झाला जिल्ह्याचा परी ही यात्रा भरावी शिर्डीत बाबांचेही हेच मनोगत आज्ञापूर्ण आशीर्वाद युक्त होती तदर्थ झालेली ग्रामस्थांनी पिच्छा पुरविला जीवापाड यत्न केला अधिकारी यांनी हुकूम फिरविला मान राखिला सकळांचा तेव्हापासून बाबांच्या मते यात्रा ठरविली रामनवमी ते व्यवस्था पाहती तात्या कोते यात्रा येते अपरंपार त्याच रामनवमीचे दिवशी भजन पूजन समारंभेसी तासे चौघडे वाजंत्रेसी यात्रा चौपासी गडगंज वर्षास 2 नवी निशाणे समारंभे होई मिरविणे मशिदीचे कळसास बांधणे तेथे चिरोवणे अखेर त्यातील एक निमोणकरांचे दुजे निशाण दामू अण्णांचे मिरवणे होते थाटामाटाचे फडकते कळसाचे अग्रभागी पुढे रामनवमीचा उत्सव उरुसापोटी कैसा समुद्भव परिसाते कथानक अभिनव स्वानंद गौरव शिर्डीचे शके 1833 साली रामनवमी प्रथम झाली उरुसापोटी जन्मास आली तेथून चालली अव्याहत प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म तेथून या कल्पनेचा उगम करावा राम जन्मोपक्रम लाधेल परम कल्याण तेथपर्यंत केवळ उरुस यात्रा भरत असे बहुवस त्यातून हा जन्मोत्सव सुरस आला उदयास ते साली एकदा भीष्म स्वस्चित्त वाडिया माझी असता स्थित काका पूजारंभा समवेत जावया मशिदीत उद्युक्त अंतरी साई दर्शन काज वरी उरुसाची ही मौज काका आधीच एक रोज शिर्डीत हजर उत्सवार्थ पाहून या समय उचित भीष्मदेवा काकांच पुसत सद्वृत्ती एक मनी स्फुरत द्याल का मदत मजलागी येथे वर्षास भरतो उरुस रामजन्माचा हा दिवस तरी जन्म उत्सव संपादायास आहे अनायास ही संधी काकास आवडला तो विचार घ्या म्हणाले बाबांचा होकार आहे तयांच्या आज्ञेवर
कार्यासी उशीर नाही मग. परी उत्सवा लागे कीर्तन, उभा राहिला तोही प्रश्न. खेडेगावी हरिदास कोठून, ही एक अडचण राहिली. भीष्म म्हणती कीर्तनकार, तुम्ही धरा पेटीचा स्वर. राधाकृष्णाबाई तयार, सुंठवडा वेळेवर करीतील. चला की मग बाबांकडे, विलंब हे शुभ कार्यासाकडे. शुभासी जय शीघ्रत्व जोडे, साधे रोकडे तैकार्य. चला आपण पुसावयास, आज्ञा कीर्तन करावयास. ऐसे म्हणताच मशिदीस, दोघे ते समयास पातले. काका आरंभ करिता पूजे ते, बाबाच झाले प्रश्न पुसते. काय वाड्यात चालले होते, सुचेना ते काकांना. तात्काळ बाबा भीष्माप्रती, तोच प्रश्न अन्य रीती. का बुवा काय म्हणती, म्हणून पुसती तया ते. तेव्हा काकास आठव झाला, उद्दिष्टार्थ निवेदियला. विचार बाबांच्या मनाचा तुला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातःसमयाला, पाहुनी बाबा गेले लेंडीला. सभामंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा परतले. भीष्म उठले, काका पेटीवर येऊन बसले. बोलाव पाठविले तयांना, बाबा बोलाविधी तुम्हास. एकता काकांचे पोटी धस्स, काय झाले न कळे मनास. कथेचा विरस ना होवो, एकूणी बाबांचे निमंत्रण. काकांची तेथे झाली गाळण, बाबा का बरे क्षुब्ध मन. निर्विघ्न कीर्तन होईल ना, पुढे चालती मागे पाहती. भीत भीत पायऱ्या चढती, मंद मंद पाऊले पडती. चिंतावरती बहुकाका, बाबा तयास करती विचारणा. कशास येथे बांधिला पाळणा, कथा तात्पर्य आणि योजना. एकूणी मना आनंद रे. मग तेथे जवळ रिंबर, तेथून घेऊन एक हार. घातला काकांच्या कंठी सुंदर, भीष्माकरिता दिला दुजा. पाळण्याचा प्रश्न परिचिता, उपजली होती मोठी चिंता. परीत गळा तो हार पडता, सर्वांज निश्चितता जाहली. आधीच भीष्म बहुश्रुत, विविध कथा पारंगत. कीर्तन झाले रसभरित, आनंद अपरिमित श्रोतया. बाबा ही तै प्रसन्न वदन, जैसे दिदले अनुमोदन. तैसाचे उत्सव घेतला करवून, कीर्तन भजन समवेत. रामजन्माची या अवसरी, गुलाल बाबांच्या नेत्रांभितरी. जाऊनी प्रकटले बाबा नरहरी, कौसल्य मंदिरी श्रीराम. गुलालाचे केवळ मीश, रामजन्माचा तो आवेश. होईल अहम रावणाचा नाश, दुर्वृत्ती राक्षस मरतील. एका एकी आला कोप, प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप. सुरू झाले शिव्या शाप, वर्षाव अमूप जाहला. पाळण्याचे होतील तुकडे, राधाकृष्णा मनी गडबडे. राहील कैसा धडे साकडे, येऊनी पडे तिज लागी. सोडा सोडा लवकर सोडा, पाठीसी लागता तिचा लकडा. काका सरकले पुढा, पाळणा जोडा वयाते. तव तो बाबा अति कावले, काकांची या अंगावर धावले. पाळणा सोडणे जागीच राहिले, वृत्तीवर आले बाबाही. पुढे दुपारी आज्ञा पुसता, बाबा काय बदले आश्चर्यता. एव्हाच कैचा पाळणा सोडिता, आहे आवश्यकता अजून. ही आवश्यकता तरी कसली, अन्यथा नवे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली, सांगता न झाली उत्सवाची. येथवरी उत्सव झाला, दुसरा दिन जो नाही उगवला. नाही झाला जो गोपाळ गाला, उत्सव सरला न म्हणावे. येणेप्रमाणे दुसरे दिनी, गोपाळकाला कीर्तन होनी. पाळणा मग सोडया लागोनी, आज्ञाबाबांनी दिधली. पुढील वर्षी भीष्म नव्हते, बाळाबुवा सातारकरांते. कीर्तनार्थ आणविणे होते, जाणे कवठ्यांते तयांना. म्हणून बाळाबुवा भजनी, प्रसिद्ध आरवाचिन तुका म्हणून. घेऊन आले काका महाजनी, उत्सव त्या हातुनी करविला. हेही जरी मिळाले नसते, काकाच कीर्तनार्थ उभे राहते. दास गणुकृत आख्यान त्यांते, पाठची होते नवमीचे. तिसरे वर्षी सातारकर, बाळाबुवांच्या शिर्डीवर. आगमन झाले वेळेवर, कैसे सादर परिसाते. एकोणी साईबाबांची कीर्ती, दर्शन नाम उद्भवला चित्ती. परिमार्गात पाहिजे संगती, लाभेल के उती ही इच्छा. बाळाबुवास पय हरिदास, साताऱ्याकडे मूळ रहिवास. मुंबापुरी परेळास, होता निवास ते समयी. बिऱ्हाड सिद्ध कवठे म्हणून, सातारा जिल्ह्यात देवस्थान. तेथे रामनवमीचे कीर्तन, वर्षासन बुवाच. आषाढीची एकादशी, रामनवमी चैत्रमासी. या 2 वार्षिक उत्सवांशी बाळाबुवांशी संबंध. बादशाही सनद पाहता, बडे बाबांचे खर्चा करिता. ₹24,000 मूळ व्यवस्था संस्थानी. असे या 2 उत्सवांलागी ₹63 बुवांची बिदागी. परी ते वर्षी कवठ्यास मर्गी, पडले प्रसंगी ग्रामस्थ.
तेणे रामनवमी राहिली, बुवांस तेथुनी पत्रे आली, यावे आता पुढील साली, ग्रामची खाली झालासे, सारांश रामाची सेवा चुकली, बिदागी ही जागी राहिली, शिर्डीस जावया संधी फावली, भेट घेतली दीक्षितांची, दीक्षित बाबांचे परमभक्त, शिर्डी गमनाचा मनोगत, पुढेल त्यांनी आणिता मनात, स्वार्थ परमार्थ साधेल, वदती ते दीक्षिता लागुनी, यंदा हे राहिले वर्षासन, घ्यावे वाटे बाबांचे दर्शन, तेथेच कीर्तन करावे. भाऊसाहेब तेव्हा वदती, विदागीची नाही निश्चिती, देणे न देणे बाबांचे हाती, लागेल संमती कीर्तनासी. इतुके संभाषण चालले असता काका महाजनी येऊन अवचिता, शिर्डी प्रसाद उदी वाटिता, शुभ शकुनता गमली ते. तेच वेळ महाजनी आले होते शिर्डीहुनी, क्षेम कुशल वृत्त कळवुनी, मग निज सदनी परतले. असो पुढे बुवांप्रती, दीक्षित तेव्हा परमप्रीती, म्हणती विचारीन बाबांची संमती, तिथल्या निश्चिती कळविन, पत्र येता शिर्डीस यावे, वाट खर्ची लागी न भ्यावे, तदर्थ न लगे आपणास झिजावे, निशंक असावे मनात. असो पुढे दीक्षित गेले, बाबांनी अनुमोदनही दिदले, बाळाबुवा शिर्डीस आले, दर्शन घडले यथेष्ट. साई बाबांही सन्मुख सगळा, रामनवमीचा उत्सव सोहळा, बाळाबुवांच्या हस्ते घेतला, करवुनी नवलाव प्रेमाने, बाळाबुवाही मनी तुष्टले, चिंतिले कार्य पार पडले, साई ही प्रसन्नचित्त झाले, मनोर्थ पुरले सर्वांचे, संभावनाही यथास्थित, शतोपरी 50 रुपये घ्यावया आज्ञा होत, आनंद अपरिमित बुवाच, पंचवार्षिक कवठ्याची प्राप्ती, एकाच उत्सवी बाबा देती, बाळाबुवा कान आनंदती, आभारी होती बाबांचे. असो पुढे एके दिवशी, दास गणू येता शिर्डीसी, देव विला पार्थुनी बाबांसी, उत्सव प्रतिवर्षी तयास, तेथुनी पुढे हा कालवरी, होता हे जन्मोत्सव गडगजरी, अन्न संतर्पण आखंटवरी, महारापोरीन आनंद, समाधीच्या महाद्वारी, मंगलवाद्यांची अगदरी, साई नामघोष अंबरी, आनंद निर्भरी कोंदाटे, जैसी यात्रा वा उरुस, तैसेंच स्फुरले गोपाळ गुंडास, की त्या जीर्ण मशिदीस रूप गोंडस आणावे, मशिदीचाही जीर्णोद्धार, व्हावा आपले हस्ते साचार, भक्त गोपाळगुंडाचा निर्धार, पाषाण तयार करविले, परी हा जीर्णोद्धार योग, नवता वाटे गुंडाचा भाग, या विशिष्ट कार्याचा सुयोग, आला मनाजोग पुढारा, वाटे बाबांच्या होते मनी, करावे हे नानांनी, फरसबंदी मागाहुनी, करावी काकांनी तदनंतर, तैसेची पुढे घडून आले, आधी आज्ञा मागता थकले, म्हाळसापतीच मध्यस्थी घातले, अनुमोदन दिले बाबाही. असो जेव्हा मशिदीसी, निशीत एका झाली भशी, तेथून मग दुसऱ्याच्या दिवशी, बाबा गादीसी बैसले, 11 साली सभा मंडप, तोही प्रचंड खटाटोप, केवढा तरी महाव्याप, झाला थरकाप सकडिका, तेही कार्य येची तिथी, ऐसीच सकल परिस्थिती, असता पूर्ण केले भक्ती, एके रात्रीत सायासे, रात्री प्रयासे खांब दाटावे, सकाळी बाबांनी उपटू लागावे, अवसर साधुनी पुन्हा चिणावे, ऐसे चिणावे सकडिकी, सर्वांनी घालावी कास, करावा रात्रीचा दिवस, पूर्वा वामनाचा हव्यास, अतिसायास सोसुनी, आधी येथे उघडे अंगण, होते इवलेसे पटांगण, सभामंडपा योग्य स्थान, झाले स्पूर्ण दीक्षिता, लागेल तुका पैका लावून, लोहाचे खांब कैच्या आणून, बाबा चावडीसी गेले पाहून, काम हे साधून घेतले, भक्तांनी रात्रीचा करावा दिवस, खांब चिडावे करुणी सायास, चावडीतुनी परतण्याचा अवकाश, लागावे उपटण्यास बाबांनी, एकदा अत्यंत कोपायमान, एका हाती तात्यांची मान, दुजियाने एका खांबास हलवून, उपटून काढू पाहत, हलवूनी केला डिला, तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला, कांडे लावून पेटून दिला, खड्ड्यात टाकिला त्वेषाने, तया समयीचे ते डोळे, दिसत जसे अनल गोळे, सन्मुख पाहिलं कोण त्यावेळे, धैर्य गेले सकळांचे, लगेच खिशात हस्त घातला, रुपया एक बाहेर काढिला, तोही तेथेची निक्षेपिला, जाणतो केला सुमुहूर्त, शिव्या शापांचा वर्षाव झाला, तात्याही मनी बहु घाबरला, प्रसंग बहु बिकट आला, प्रकार कळला कैसा हा, जनलोक विस्मयापन्न, हे काय आज आहे दुश्चिन्ह, तात्या पाटलावरील हे विघ्न, होईल निवारण कैसे की, भागोजी शिंद्याने धीर केला, हळूहळू पुढे सरकला, तोही आयतात सापडला, यथेष्ट घुमसिला बाबांनी,
माधवरावही हाती लागले. तेही विटांचा प्रसाद पावले. जे जे मध्यस्थी करावया गेले, वेळीच अनुग्रहिले बाबांनी. बाबांपुढे जाईल कोण, केवी तात्यांची करावी सोडवण. म्हणता म्हणता क्रोधही क्षीण, झाला शमन बाबांचा. तात्काळ दुकानदार बोलाविला, जरी काठी फेटा आणविला. स्वये तात्यांचे डोक्यास बांधविला, शिरपावतीतला जणू त्यास. आश्चर्यचकित लोक झाला, काय कारण या रागाला. किम अर्थ तात्यावरी हा हल्ला, केला गिल्ला बाबांनी. कोपास चढले किन निमित्त, क्षणात पाहता प्रसन्न चित्त. यातील कारण यत्किंचित, कोणासही विदित होईना. कधी असत शांत चित्त, प्रेमे गोष्टी वार्ता वदत. कधी न लागता निमिष वा निमित्त, क्षुब्ध चित्त अवचित. असो ऐशा या बाबांच्या गोष्टी, एक सांगता एक आठविती. सांगू कोणती ठेवू कोणती, प्रपंचवृत्ती बरविना. करवेन मजही आवड निवड, जैसी दिला मिळेल सवड. तैसी ही श्रोतयांची होड, श्रवण कोड पुरविल. पुढील अध्यायी करावे श्रवण, वृद्ध मुखश्रुत पूर्वकथन. साईबाबा हिंदू की यवन, करू निरूपण यथामती. दक्षिणामिषे घेऊनी पैसा, जीर्णोद्धारार्थ लाविला कैसा. धोती पोती खंड दुखंडसा, देह कैसा दंडित. कैसे परार्थ वेचित कष्ट, निवारित भक्त संकट. पुढील अध्यायील होईल स्पष्ट, श्रोत संतुष्ट होतील. स्वस्ती. श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, रामजन्मोत्सवादि कथनम. नाम षष्ठोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.